नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाके बिहारी मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर तर पडलो. आता बारी होती आजूबाजूला असलेल्या इतर मंदिरात जायची. पण या गल्लीबोळ्यात आपल्याला काहीच कळत नव्हतं की आपण कुठे जातोय. ते वृंदावनची गल्ली म्हणतात ना की भूलभुलैयाच आहे. तेवढ्यातच आपल्याला एक गाईड भेटतात. ते म्हणतात की आपल्याला फक्त ₹500 द्या, आपण तुम्हाला सगळ्या जागा फिरवतो आणि त्याबद्दल माहिती सुद्धा देतो. सगळ्यात पहिलं ते आपल्याला नेतात निधिवनमध्ये. निधिवनमध्ये असं म्हणतात की 7 नंतर तुम्हाला कोणताही पशु पक्षी, कोणताही मनुष्य आत दिसणार नाही, कारण 7 नंतर राधाकृष्ण इथे रास करतात आणि ही जी सगळी झाडं दिसतात तुम्हाला ती इथे गोपी बनतात. इथे असेपर्यंत मला सुद्धा तुमच्यासारखंच वाटायचं की ही गोष्ट खोटी आहे, पण वृंदावनमध्ये गेल्यानंतर तिकडचा प्रत्येक माणूस हीच गोष्ट सांगणार की राधाकृष्ण अजूनही तिथे रास करतात आणि ही गोष्ट सत्य आहे. आणि वृंदावनची प्रत्येक गल्ली ना काहीतरी वेगळंच दृश्य आणि प्रत्येक वेळी वेगळाच इतिहास सांगत असते. त्यानंतर आपण गेलो यमुना घाटला, जिथे महाआरती होते. इथे बोटिंगची सुद्धा सर्व्हिस असल्यामुळे आपण मस्तपैकी बोटीत बसलो आणि यमुनामध्ये थोडासा एक फेरी मारून आलो. आणि आता टाइम झाला होता हॉटेलला जायचा, कारण इथे वृंदावनमध्ये एक नियम आहे, दुपारच्या 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत सगळी मंदिरं बंद असतात. इथे आपल्याला येताना ई रिक्षा सुद्धा भेटतात, त्यात बसून आपण आलो पार्किंग पर्यंत आणि आपल्या गाडीत बसून परत आलो आपल्या हॉटेलला. सगळ्यात पहिला आपण केला नाश्ता आणि म्हटलं काय तर तोपर्यंत आराम करून घेऊया आणि नंतर 3 वाजता पुन्हा बाहेर पडूया बाकीच्या मंदिरात जायला. तर गाववाल्यांनो, उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण दाखवणार आहोत वृंदावनचं सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध मंदिर, जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार. सो फायनली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.